नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, जिल्हा परिषदेची जी पदभरती आहे ती गेला 1 महिना सुरू आहे। बऱ्याच पदांचा पेपर या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे तुम्ही म्हणू शकता 90% पदांची जी परीक्षा आहे ती संपली, पण अजून 10% पदांची परीक्षा जी आहे ती बाकी आहे। त्यामध्येच सर्वात जास्त अर्ज आलेले आहे, म्हणजेच आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक या 3 पदांसाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत। त्यांचाच पेपर बाकी आहे। पण गेल्या 2 दिवसात म्हणजे मागच्या 2 दिवस अगोदरच फार्मासिस्ट, औषध निर्माता यासाठी जो आहे तो परीक्षा झाली आणि त्यांना असं वाटत आहे की त्यांची आन्सर की लागायला हवी। म्हणजेच पहा, तर यामध्ये आन्सर की लागेल याची शाश्वती तर नाही, कारण की IBPSने तुमची ही भरती कंडक्ट केलेली आहे। त्यामुळे पहा, निकाल कधीपर्यंत लागू शकतो, तर निकाल जोपर्यंत भरती प्रक्रियेचा परीक्षेचा टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत निकाल लागण्याची शक्यता नाही। त्याचं कारण असं की अर्धवट परीक्षा झालेली आहे, पूर्ण पदांची परीक्षा अजून झालेली नाही। एकूण पद आपल्याला माहीतच आहे की किती मोठे पदं त्या ठिकाणी जिल्हा परिषद भरतीमध्ये निघले होते। विविध पदं त्या ठिकाणी होते। काही पदांचा पेपर जो आहे तो झालेला आहे आणि काही पदांचा बाकीसुद्धा आहे। त्यामुळे भरती प्रक्रियेचा जोपर्यंत परीक्षेचा टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत निकाल लागण्याची शक्यता नाही। जरी तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरले असले तरी 4 महिने जरी तुमच्या फॉर्म भरून झालेले आहे, तुमचा पेपर जरी महिना झालेला आहे, पण तरीसुद्धा निकाल लागण्याची शक्यता या ठिकाणी नाही आणि त्या संदर्भात ऑफिशियल नोटीससुद्धा कोणती आलेली नाही। एक होऊ शकते, जर समजा जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की जे जिल्हे किंवा जे क्षेत्र नॉन पेसा क्षेत्रांतर्गत येत आहे त्या क्षेत्राचा निकाल जिल्हा परिषद जी आहे ती जाहीर करू शकते किंवा त्या क्षेत्रातील परीक्षेचा जो टप्पा आहे तो पूर्ण करून घेऊ शकते आणि त्यानंतर जे राखीव म्हणजे जे पेसाच्या केस अंतर्गत आलेले जिल्हे आहेत त्यांचा निकाल किंवा त्यांची परीक्षा राखून ठेवल्या जाऊ शकते। तर हा एक निर्णय होण्याची शक्यता आहे, पण जोपर्यंत परीक्षेचा टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत तर निकाल लागू शकत नाही। तर पहा मित्रो, ही होती निकालासंदर्भातली अपडेट, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की जोपर्यंत भरती प्रक्रिया संपत नाही तोपर्यंत तुमचा निकाल लागण्याची मुळीच शक्यता नाही। जशी काही अपडेट ऑफिशियल येईल तशी आपण त्यावर एक व्हिडिओ बनवूच। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।